बाय चितळे बंधू। शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला। इंग्रजीवरचा मजकूर अजूनही कायम, तात्काळ कारवाई करण्याचे फडणवीसांचे आदेश। सत्ता आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। न्यायासाठी फडणवीसांना भेटणार असल्याची माहिती। हत्येच्या दिवशी केज पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या, देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंकडे मागणी। कृष्णा आंधळेला 25 तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा। अनैतिक संबंधातून सरपंच देशमुखांची हत्या झाल्याचा दाखवण्याचा पोलिसांचा कट। मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांचं सुरेश धसांचाही पोलिसांवर गंभीर आरोप। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंकडून सांत्वन। पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, उपोषण करणारच, महादेव मुंडेंच्या पत्नीचा निर्धार। शिवसेना नेत्यांसह सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांच्या सुरक्षेत कपात। वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्यानं संतप्त। एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सावंतांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 48 पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड। फडणवीसांच्या दणक्यानंतर आता एकच पोलीस सुरक्षा रक्षक। शरद पवारांच्या मोहोळच्या आमदाराचा पवारांना धक्का। शिवजयंती कार्यक्रमाला आमदार राजू खरेंकडून शिंदे गटाचे भरत गोगावले आमंत्रित। बॅनरवरून तुतारीही गायब। रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यातच घाण, सुप्रीम कोर्टाचा संताप। मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा, नव्यानं एफआयआर नोंदवण्यास मनाई, पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी डबल केसरी चंद्रहार पाटलांच्या उपोषणाला सुरुवात। अनेक पैलवानांसोबत चिरंजीव शिवाजी आणि कन्या युगंधराही करणार उपोषण। मुख्य निवडणूक आयुक्तांची मध्यरात्री केलेली नियुक्ती उद्धटपणाची, राहुल गांधींची टीका। काँग्रेस नियुक्तीला आव्हान देण्याची शक्यता। विकी कौशलच्या